रोडला बेजार ते म्हणतात मग आम्ही लावल्या 40 गाड्या. कोणी म्हणतं मी मोटरसायकल मुक्कामाची अवस्था का आता इकडे सगळे गोटे गाठीचे झोप कुठं बी कुठं पडन तू कवाई रातची दिवसाई तो पाठही नुसतं गोधड टाकायचं कामाचे झोपलात. फॅनची गरज नाही, मच्छर कोयलची गरज नाही, मच्छरच चावत नाही, राहिलंच काही नाही अंगात मच्छर खाईल का. त्यामुळे लोक मुक्कामी येणार आहेत. हे पहिलं काम गडानं आणि परिसराच्या शेकडो गावानं सांभाळलंय. आता आपली जबाबदारी आपले जिल्हे तालुके गाव घरी नाही ठेवायचे. उद्या सकाळपासून किंवा आज गेल्यापासूनच असं तुटून पडा ना की माणूस घरी नाही राहिला. आणि शक्यतो जातवान माणूस यावेळेस राज्यातल्या कोपऱ्यातला घरी राहत नाही 100%. हे 2 कामं एक यांनी सांभाळले, दुसरं आपण सांभाळायचं. आणि तिसरं काम स्वयंसेवक मात्र अगोदरच्या दिवशीचे. स्वयंसेवकाला जे तुम्ही 5-5 हजार जिल्ह्यातले केले, तालुक्यातले केले, ते 50-55 हजार स्वयंसेवक असते ना, ते रात्रीच्या एखाद्या वेळेस लोक राज्यातले रात्रीच गड चढायला सुरुवात करणार आहे. रात्री सुरू होणार आहे बरं हे, कारण आमचा अनुभव आहे. आम्ही म्हणलं सकाळी बघू, सकाळी आम्हाला का मध्ये इतके येणार आहेत यायला खरं बोलाल का हरकत आहे. जेव्हा SP आला ते म्हणतो 2 वाजताच लॉक झालं. म्हणलं झोपून द्या राव, 2 वाजता का लॉक व्हायचं. एक तर 170 इकडं, ते म्हणे ते 170 सोडून द्या, इकडं हवेत जाम झालाय. म्हणलं नाही झोपून द्या. म्हणलं तुम्ही आपण सकाळी काय बघू, तुमच्या पाया पडायची वेळ आली वा म्हणे, तुम्हाला काय सांगावं आता. एक गाडी निघाला म्हणे, कोणचेच कुंकड, कुणी आशा लावल्यात कुणी आशा लावल्यात, तर कुणाचे तोंड माघारी झालीत म्हणलं गाड्याची. मला काहीच कळलं. रिअल परिस्थिती तुमच्याजवळ शेअर करायला लागलो मी. इतकी भयान गर्दी होणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदरच्या दिवस सावध व्हा. मला तितक्या रात्री जाऊन आसपासचे गाव उठवायला लागली होती, मदतीसाठी रोडला पाठवायला लागली होती सगळे. तुम्हाला वाटतंय आत्ता एवढं सोपं नाही आहे. 2 दिवस 3 दिवस अगोदरचा दिवस, दसऱ्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवसा सुद्धा रात्रभर आसपासच्या गावाला लोकांची सेवा करायला लागणारे गाड्या बाहेर काढायला. तुम्हाला कदरून जमणार नाही, तुम्हाला जेवायला मिळणार नाही, पाणी तुमच्या गावात असून तुम्हाला प्यायला मिळणार नाही. कारण तुम्हाला लोकांच्या गाड्या काढण्यातच वेळ जाणार आहे. कोणाच्या मध्येच बंद पडतात. आपले पोरं काही गाड्या गेल्याच्या नंतर सुद्धा मागून मोटरसायकल ठेवावं लागणार. पुढं गाडी बंद पडली. जिल्ह्यातले असणारे फिटर आम्ही बी आणले होते, ते बी तुम्ही इकडं आणून ठेवा. कोणाचे पंक्चर झाले काय झाले ते ताबडतोब काम करते. त्यात मुस्लिम बांधव बी खूप सपोर्ट करणारे. ते फिटर कामाला तेच फिटर ते येतं, मिस्त्री ते येतं, सिमेंट कालायला आपण येत. असं आपल्याला उद्योगच आहेत दोघाला तेवढेच. त्यामुळे आपल्याला तीही लोकांची व्यवस्था करणार. कारण लोक लांबचे येणार आहेत, 500-500 किलोमीटरहून लोक येणार आहेत. इतक्याला म्हणायचं म्हणलं त्यांना इकडं माहीत नसतं कुठं काय आहे कोणचं घर. आणि आसपासचे जेवढे गाव आहेत त्यांनी डायरेक्ट दरवाजे उघडे ठेवा. जर कदाचित पाऊस आला तर लोक दार उघडा असल्याशिवाय घरात शिरत नाहीत. कारण महिलांना घरात घ्यावं लागणार आहे. आणि आपल्या आसपासच्या गावातले जे स्वयंसेवक आपण अगोदरच्या दिवशी बोलत होतो ना, त्याचं कारण असं आहे, तुमच्यावर सगळ्यात मोठी महिलाची संरक्षणाची जबाबदारी. तिला आई बहिणीच्या नजरेतून बघून तुम्हाला तिची सेवा करावं लागणार आहे. कारण इथं सांगायला कुणी नाही. इथं टॉयलेटची व्यवस्था होणं लय गरजेचं आहे. टॉयलेट नसू द्या, ते मंडपवाल्याचे पडदे आडोसा करायचा. महिलांना फक्त लघवीची जरी व्यवस्था झाली तरी सोपं काम होतं. त्यांची खूप अडचण येते. वाटतं आपल्याला झाडं आहेत दगड आहेत, परेशानी होती लांब जायला, पुन्हा त्या जागेवर येऊन बसायला. तितके लोक तुडीत जायचं, पुन्हा तितकं वापस एखाद्या लेकराला घेऊन तिथपर्यंत जायचं, पुन्हा वापस. तुम्ही आडोसा केला ना ते त्यांच्या हिशोबानं जाता येते त्यांना. ते काम करायला लागणार. पाणी आसपासचे गावं डायरेक्ट मोटरी सुरू ठेवा. आता बोरचा पाईपसुद्धा रोडवर आला पाहिजे इतकी तयारी. आता मला कळालेली माहिती तुम्ही प्रचंड तयारी केली. आता 100 पोते साखर म्हणल्यावर तर मग काय ताणत नाही राहिला. 100 पोते साखर गाळायला लागलेत म्हणल्याच्या नंतर ही मोठी राज्यासाठी व्यवस्था केली. दादाचा आदेश आहे, नारायणगडाने रुपये खर्चायचा नाही, ते समाजाचे पैसे. बघा आपल्यालाही आपली जबाबदारीची जाण पाहिजे. आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाण पाहिजे. आपण गड मोठा करायला निघालोत का गडाचे घ्यायचे. चोट्टे चाट्टे बंद झाले पाहिजे बरं का. गडाच्या नावाने पैसे जर घेतले ना कार्यक्रमाचे तर कार्यक्रमालाच पैसे आले पाहिजेत. काल एक चोर धरला आहे, मी नाव नाही सांगत मी. एक जण 1.5 लाख रुपये आणले कार्यालयासाठी, तिकडेच आणले. मी मीडियातून सांगितलं ना, आज बी गडावून सांगतो.
कार्यालयासाठी कार्यक्रमासाठी जर कोणी राज्यातून पैसे गोळा केले असले ना तुमचे माघारी मागा. आम्ही कोणालाही पैसे मागितलेले नाही. मी ज्या दिवशी कार्यालयातून सांगितलं त्या दिवशी लगेच आम्हाला फोन आला. मग यादीत नाव नाही म्हणे पैसे दिले. मला काय दिले तर तो तुला मागितले कोणी? इथं बळच घ्या म्हणते तरी घ्यायनात. आणि तो म्हणून तू मला मागत होती बळच दे म्हणून. त्याला म्हणलं तुपले पैसे घेऊन ते पोर गाडी भरूनच पोरं पाठवली त्याच्यात. हे बघा दुकानदाऱ्या करू नका. माझी जात लय दिवसांनी एक झाली बरं का. दुकानदाऱ्या बंद करून टाका. त्या पैशानं आपला आयुष्य कधीच कधी जाणार नाही. समाजाचा तळतळीचा पैसा आहे. श्रीमंत मराठ्याचा असू द्या नाही तर गरीब मराठ्याचा असू द्या, त्याच्या कष्टाचा तळतळीचा पैसा आहे. तुम्ही दुकानदारी सुरू करू नका माझ्यासंग रोज गाडी झिंडून. माझं नाव सांगितलं जातं जणून. पाटलांनी सांगितलं आहे आम्हाला, मला ती बी माहिती मिळाली. पाटलांनी सांगितलं हे 10 नावं आणि कार्यालयाला किंवा अनेक काही काम असलं तर पैसे मागायला सांगितले त्यांना मागता येत नसतात. मला का रोग आला का? मला मागित आहे ना का? मला काय अडचण आहे मागायला? का मला बोलता येत नाही? का मला शब्द फुटत नाही? का मला लाखवा भरलाय? मला अडचण काय भाऊ खापकून दी म्हणायला? तुला पाठाला तू काय ट्रक भरून नेतो का? म्हणजे त्यांना फोन गेलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय. पाटलाने आम्हाला 10-12 जणांना नावं दिलेत आणि तुम्हाला पैसे द्यायचे सांगितलेत. आता ते लोक काय असतं काही काही लय दानसूर असतात समजून घ्या. त्यांना काय वाटतं दिले ना आणि चल तिकडे देते नाही जातील तिकडे खपकून देऊन टाकतात. नाव नाही काढत पुन्हा ते लोक असेच. पण तो नशिबानं मी त्यालाच मानतो. उलट खरं त्यालाच मार्क द्यावा लागते की तो मला म्या दिलेत. कमीत कमी चोट्टे तरी उघडे पडले. ते गद्दार जे आपले ते तरी उघडे पडले. उलट त्यालाच मान द्यावा लागेल. नाव नाही सांगता येणार. कारण काय शेवट समाज आपले पोटेले बी हे असे तर ते लगेच म्हणजे नाव सांग बरं त्याचं कान पडत फोडीत होते. म्हणजे मी त्याच्यामुळे नाव बी सांगत नाही जाऊ द्या. पण ते हे असे उघडे पडू द्या. आणि तुम्ही पण असं करू नका. मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही आमच्याला पैसे मागा म्हणून. मी 13 महिन्यात आणखीन एकाकडे बी निरोप दिलेला नाही. एकाकडं माझ्या जवळ ज्याच्या जवळ आहेत ना त्यांना बी नाही. मी ज्याच्या घरी झोपतो त्याला बी नाही सांगितलं आणखी की तू आमक्याला पैसे माग म्हणून. आता बाकीच्याचा तो विषय संपला. आता बाकीच्याचा तो विषय समजून घ्या तुम्ही. आता उगा माझ्या संग फोटो काढला आणि त्यांनी टाकला म्हणून मी पैसे नाही मागितले किंवा काम बी नाही सांगितलं. आणि नेमकं पैसेच कसं काय मागवतोय मी? ते भूतानी नुकती मागितल्यासारखी. बाकीचं कसं काय काहीच मागत नाही. पैसेच कसं काय मागवतोय मी? दुसरं काही मागितलं नाही सांगा म्या ते कम नाही सांगत. त्यामुळे हे सगळ्या हे खोट्यात इथून पुढं कोणी जर म्हणलं मी 10 नावं दिलं तर त्याच्याकडून पैसे गोळा करायला सांगितलं मग तर अजिबात देत नाही. असा कांसाला टोला टाका त्याच्या